हाय नमस्कार सगळ्यांना. तर दिदी आली बघा आज. होय दिदी कसं वाटतंय? हा तिला बसायचं होतं इथं काउंटरवर, मी लिहिते म्हणत होती. होय कळतंय का तुला लिहायला? कळतंय. तर आमच्या अक्का पण आल्या तिकडं, सकाळपासून भाकरी करतात बिचाऱ्या. हा भाकरी केल्या बराच उशीर. काय नाही सवय त्यामुळे नाही काय. आज जरा लोड जास्त असल्यामुळे आणि आमच्या बायका घरी काम करत नाही आल्या की म्हणल्या करते थोडा वेळ भाकरी, मग बसले. आज जरा कस्टमर जास्त होतं, बायका आहेत 5 जणी पण उरका ना मग. असू दे त्यांच्या बी घरी बायका येतं तरी पण त्यातनं वेळ काढून आले त्यातनं. आमच्यासाठी जवळ आहे मैत्रिणी, माझं घरीच नाही ना. 10 मिनिटं लागतात घरी जायला आणि 10 मिनिटं लागतात यायला. आमच्या गुजबाई रोडलाच हॉटेल म्हणून आली पळत. आता जरा शांत आहे, आता भाकरी लई केल्या आणि बसले. पण आता चुलीवली ह्याची सवय नाही ती मागचं दुखतंय, आमचं दुखायला लागलंय धराने. असू दे बघा दाखवा. ओ ताई कुठे चाललाय? मी केली काय आली की बा पळत जाऊन लवकर या बर का, लवकर या. हॅलो आता लगेच ये तू. हो कारण का तू रात्री उशीर आलते ना, मग भांड्याचा खूप ताण पडतो, मग ती कशी थोडी थोडी आहे तर तू सगळी घासून घेशील. म्हणजे चालतं ये मग 15-20 मिनिटात. काय चाललंय? कुठे चिमणी उडून आताच कुठं लावताय उडून? होय कुठं उडून लावताय आताच तिला? आखी आली आज आमची हॉटेलला पहिल्यांदाच आली. आखीच पाय आज पहिल्यांदा हॉटेलला लागते उद्घाटनाला उद्घाटनानंतर कधी आली ह्यांच्यावर हुशार आहे. बोला नाही असं ते बोला नाही काय. ती काय म्हणली माहिती का, पप्पा मी काउंटरला बसला आणि मला सगळा हिशेब कळतो म्हणजे एका ताटाचा 250. मी 25चा पाडा म्हणला. 25चा पाडा म्हणला की मला एका ताटाचं 250 कळत्यात आणि 25 किती 25 2 ताटाचं 500 आणि 3चं किती सांग बर? 3 ताटाचं किती आणि 5 ताटाचं सांग बर आता? व्हेरी गुड. मी पप्पा काउंटरला बसते मी हिशेब करते सगळी. म्हणलं नको बाळा तो अजून लय वाटताय असं पाय लावायचं नाही. लक्ष्मी आपली पाया पड. तुम्ही कुठे चालला आता? झोपाय आराम. रात्री पण रेस्ट घेतली, आता बी रेस्ट. 3ला झोपलोय 5ला उठलोय. त्याला आराम म्हणायचं का रेस्ट म्हणायचं कमेंट मध्ये सांगा. 3ला झोपलोय रात्री, भांडी पिंडी सगळी धुवून घेऊन हिशेब करून सगळं करून 3ला झोपलोय आणि 5ला उठून बोकडं कापले. रात्री भांडी कधी घासली? भांडी तशीच होती. काय बोलते 800 भांडी धुवून 800 भांड्यातली 400 भांडी रात्री धुवून घेतले. असू दे. दीदी तर काय बी घेऊन यायला लागली. बघा दीदीने काय आणलंय. फुगे कशाचे आहेत म्हणजे आणखीन बरेच फुगे आहेत. वरती डेकोरेशन केलं होतं. वरती पार्टी हॉल आहे ना, बड्डे होता कुणाचा तरी रात्री, म्हणजे पार्टी आली. थांबाय जाऊ नको इकडे, थांबा आपण जाऊ. आणि बरेच फुगे आहेत. त्यातलं तिला हे एक गट्टू गावलाय, म्हणजे इथल्या ह्यांनी दिलाय तिला भैयांनी. ते बसले खेळत. आता ह्यालाच नादवली होय तिथे. आणायचं की आपण जाताना मग लय आहेत. नको एकटी नको नको जाऊ की आपण जाताना आणू आपण. वरती असं सगळं छान डेकोरेशन केलं होतं रात्री. सांगा म्हणजे दाखवायला आम्ही लवकरच गेलो ना, झालं होतं सगळं नियोजन. पण बापू येऊन बसले होते त्याच्यामुळं आम्ही गेलो. आणि पोरांचा फोन येत होता घरून.
तू नव्हती आली पण फोन करत होता की तुम्ही घरून का नाही ये मम्मी लवकर ये मम्मी तर असं दे होय दाखवते वर गेलं तुम्हाला फुगं वगैरे तर अशा रीतीने आमच्या काउंटरवर डेकोरेशन केलंय दिदी होय मस्तपैकी वरती पार्टीचे काल राहिले होतं हे डेकोरेशन ते तिथं लावलंय दीदी पुढच्या कॅमेराने तुम्हाला दाखवते कसं दिसते सगळं असू दे बघा आता माझं वाटलं लाईक करा कमेंट करा शेअर करा कसं दिसतंय डेकोरेशन